नमस्कार, शुभ प्रभात माझ्या मराठी मित्रांनो. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी AIML या चॅनलवरती. मित्रांनो, आज ना मी खूप महत्त्वाचा टॉपिक घेतोय आणि हा टॉपिक मशीन लर्निंगमध्ये आणि त्यातल्या त्यात क्लासिफिकेशनमध्ये खूप महत्त्वाचा इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कोणताही क्लासिफिकेशनचा प्रॉब्लेम सॉल्व करायला घ्या मशीन लर्निंगमध्ये, अँड वेन द टाईम कम्स टू to analyze the your model, okay, to analyze how the model is performing well, okay, then that time this matrix is very important. ओके, कोणतंही मॉडेल व्यवस्थित परफॉर्म करतं का नाही त्याच्यासाठी आपण काही मॅट्रिक्स यूज करतो. रिग्रेशनमध्ये आहे, जर तुम्ही माझी सिरीज बघितली असेल एंड टू एंड मशीन लर्निंगमध्ये, त्यावेळेस आपण रिग्रेशन प्रॉब्लेम सॉल्व केला होता आणि त्याच्यामध्ये आपण मीन स्क्वेअर एरर, रूट मीन स्क्वेअर एरर, ओके, हे असे काही मॅट्रिक्स बघितले होते. But that matrix is good for the regression type of problem, but when it comes to the classification problem we can't use that. Okay, so for that we have classification type of matrix and that is called as a something is very important, confusion matrix. On top of that आपण काही ROC, AUC, सेन्सिटिव्हिटी, स्पेसिटिव्हिटी, F1 स्कोअर, F2 स्कोअर, F3 स्कोअर, त्याच्यानंतर आपण बघणार आहोत प्रिसिजन, रिकॉल, ह्या सगळ्या गोष्टी येणारच आहेत माझ्या नेक्स्ट काही येणाऱ्या व्हिडिओमध्ये. पण त्याच्या सर्वात ह्या सगळ्यांचा जो इम्पॉर्टंट आहे ना तो कन्फ्युजन. आणि खरं सांगू का, हा खरंच सगळ्यांना कन्फ्यूज करतो. पण जर आपण त्याला व्यवस्थित प्रकारे समजून घेतलं की बाबा कन्फ्युजन मॅट्रिक्स म्हणजे काय, देन इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड. सो लेट्स जम्प टू अंडरस्टँड व्हॉट इज एक्झॅक्टली अ कन्फ्युजन मॅट्रिक्स इन व्हेरी सिम्पल वर्ड. सो लेट मी मला माझं व्हाईट बोर्ड आणू द्या आणि सो दॅट आय कॅन एक्सप्लेन यू व्हेरी वेल. सो मित्रांनो, जर तुम्ही माझ्या स्क्रीनवरती बघत असाल तर कन्फ्युजन मॅट्रिक्समध्ये काही टर्मिनॉलॉजी समजणं ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आता बघा, आपण जेव्हा कोणताही प्रॉब्लेम मशीन लर्निंगला देतो त्यावेळेस काय असतं, आपल्याकडे एक ट्रू क्लास म्हणजे ॲक्च्युअल व्हॅल्यू, बरोबर. ट्रू क्लास म्हणजे काय, ॲक्च्युअल व्हॅल्यू. एक सेकंड, लेट मी डार्क, हां एकच मिनिट, याला डार्क आहे, हां ओके फाईन. सो ट्रू क्लास म्हणजे काय, दिस इज माय ॲक्च्युअल व्हॅल्यू, दिस इज माय ॲक्च्युअल व्हॅल्यू. अँड प्रिडिक्टेड इज म्हणजे काय, की जी मशीन लर्निंगने माझी व्हॅल्यू प्रिडिक्ट केली त्याला आपण म्हणतो प्रिडिक्टेड क्लास. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया आणि त्याच्याशी आपण समजून घेऊया की नेमकं कन्फ्युजन मॅट्रिक्स म्हणजे काय. आता जर तुम्ही बघितलं तर लेट मी जस्ट गो डाऊन, हां ओके. जर आपण बघितलं, सपोज आपण एक प्रॉब्लेम स्टेटमेंट घेऊया की द पर्सन हॅज अ डिसीज ऑर नॉट. फेवरेट एक्झाम्पल आहे, ओके. तर त्याच्यामध्ये काही पॅरामीटर्स आपल्याला असतील की त्या पर्सनचं नेम, ओके, त्या पर्सनचं एज, ओके, त्याचं ब्लड प्रेशर आणि 2-3 मोर फीचर, आणि आपल्याकडं जो टार्गेट कॉलम असेल डिसीज, ओके, इट हॅज अ डिसीज ऑर नॉट. सो अशा प्रकारे आपल्याकडे फीचर्स असतील ना. वी कॅन इझिली अंडरस्टँड दिस इज काइंड ऑफ क्लासिफिकेशन प्रॉब्लेम. का क्लासिफिकेशन प्रॉब्लेम, कारण आपल्याला काय करायचं आहे, डिटेक्ट करायचं आहे की त्या पर्सनला डिसीज आहे की नाही. सपोज त्या पर्सनला डिसीज असेल तर त्याचं उत्तर काय असेल, येस असेल, जर नसेल तर नो असेल, परत असेल तर येस असेल, असेल तर नो असेल. आणि इथं काही पर्सनची नावं असतील, लेट्स से ABCD, एज असेल समजा 10, 50, 60, 30 काइंड ऑफ, आणि ब्लड प्रेशरची जी काही व्हॅल्यू असेल ती इथं मेन्शन केलेली असेल. सो फ्रँकली आपल्याला टार्गेट याच्यावरून कळतं आहे की हा कोणत्या टाईपचा प्रॉब्लेम आहे, क्लासिफिकेशन प्रॉब्लेम आहे. झालं एवढं तर आता आपल्याला फिक्स झालेलं आहे. आता दिस इज माय ट्रेनिंग डेटा सेट, दिस इज माय ट्रेनिंग data set. So these are my actual values, okay, these are what my actual value. And when I send this data to my machine learning algorithm, there will be some predicted value. ते पण त्याचाही आन्सर कशामध्ये असणार, एस नोमध्ये असणार. प्रॉब्लेम स्टेटमेंट का आला, एक ट्रेनिंग डेटा सेट आहे, आपण मशीन लर्निंग अल्गोरिदमला पाठवणार आहोत आणि आपलं मशीन लर्निंग अल्गोरिदम डिटेक्ट करणार आहे की त्या पर्सनला जो काही न्यू पेशंट असेल त्याला हार्ट डिसीज आहे की नाही बेस्ड ऑन दॅट लर्निंग. सो दिस इज कॉल्ड ॲज अ क्लासिफिकेशन प्रॉब्लेम. तर आता समजूया, चला आपण मशीन लर्निंगला तो डेटा पाठवला आणि मशीन लर्निंग ट्रायज टू प्रिडिक्ट वेदर दॅट पर्सन हॅज अ आहे की नाही. तर आपल्याकडे दोन गोष्टी असतात, एक तर आपल्याकडे रिअल म्हणजे एक ॲक्च्युली त्या माणसाला किंवा त्या व्यक्तीला हार्ट डिसीज आहे की हार्ट डिसीज नाही आहे,
Okay, so I mention heart disease or no heart disease. This is the actual value. ओके, दुसरं काय आहे, अशाच प्रकारे ज्यावेळेस आपण मशीन लर्निंगला आपण पाठवू त्याच्यामध्ये सुद्धा तो काय प्रिडिक्ट करणार, वेदर इट हॅज अ हार्ट डिसीज ऑर नॉट. ठीक आहे, सो एक मिनिट. बरोबर, ही झाली ॲक्च्युअल व्हॅल्यू. ओके, ठीक आहे. तसंच अशा प्रकारे ही इकडे कोणता कॉलम असणार आहे, प्रिडिक्टेड. ओके, सो प्रिडिक्टेडमध्ये काय, त्याला हार्ट डिसीज आहे किंवा त्याला हार्ट डिसीज नाही आहे. फॉर एक्झाम्पल, समजा माझ्या मशीन लर्निंग अल्गोरिदमनी, ओके, सो दिस इज, आय कॅन से दिस इज अ पॉझिटिव्ह, दिस इज अ निगेटिव्ह. ओके, मी याला म्हणू शकतो ना पॉझिटिव्ह हार्ट डिसीज आहे म्हणजे तो पॉझिटिव्ह आहे, त्याला हार्ट डिसीज नाही म्हणजे निगेटिव्ह आहे. बरोबर, सिमिलरली याच्यामध्ये सुद्धा याला मी पॉझिटिव्ह म्हणू शकतो आणि याला मी म्हणू शकतो निगेटिव्ह. आता समजा त्या पेशंटला हार्ट डिसीज ॲक्च्युअली आहे, ओके, आणि माय मशीन लर्निंग अल्गोरिदम ऑल्सो प्रिडिक्ट ॲट एज अ positive, then this is called as a true positive. Always remember, this is called as a true positive. When I say my machine learning algorithm says it has no heart disease, but actually त्या व्यक्तीला हार्ट डिसीज नाही आहे, but my machine learning algorithm predicts it has a हार्ट डिसीज, सो दिस इज कॉल ॲज अ फॉल्स पॉझिटिव्ह. का फॉल्स पॉझिटिव्ह, कारण मशीननी चुकीचं प्रिडिक्ट केलं आहे की तो त्याला हार्ट डिसीज आहे, म्हणून दिस इज कॉल ॲज अ फॉल्स पॉझिटिव्ह. सिमिलरली, इफ माय पेशंट हॅज ॲक्च्युअली अ हार्ट डिसीज म्हणजे पॉझिटिव्ह आहे, बट मशीन लर्निंग प्रिडिक्ट ॲज अ निगेटिव्ह, मीन्स नो हार्ट डिसीज, देन इज इट कॉल ॲज अ फॉल्स निगेटिव्ह. का फॉल्स निगेटिव्ह, बिकॉज ॲक्च्युअली त्याला हार्ट डिसीज आहे ना, बट माय मशीन लर्निंग अल्गोरिदम प्रिडिक्ट्स इज अ निगेटिव्ह, दिस इज कॉल ॲज अ फॉल्स निगेटिव्ह. Similarly, if actually the patient has a no heart disease and machine learning algorithm also predict no heart disease, then this is called as a true negative. So एक लक्षात ठेवा, ट्रू पॉझिटिव्ह आणि ट्रू निगेटिव्ह, these are the correctly predict values. ओके, सो करेक्टली प्रिडिक्टेड व्हॅल्यूज कोणत्या असतात, ट्रू पॉझिटिव्ह अँड ट्रू निगेटिव्ह. सो जेवढ्या जास्तीत जास्त ट्रू पॉझिटिव्ह अँड ट्रू निगेटिव्ह व्हॅल्यूज असतील तेवढं आपण समजायचं की आपला अल्गोरिदम हा खूप चांगला परफॉर्म करतोय. अँड ट्राय टू रिड्यूस द फॉल्स पॉझिटिव्ह अँड दी फॉल्स निगेटिव्ह. फॉर एक्झाम्पल, आपण आमचं समजून घेऊया की आपल्याकडे 1000 लोकांचा डेटा आहे. ओके, लेट मी चेंज द कलर. आपल्याकडे 1000 लोकांचा डेटा आहे. ओके, येस, लेट मी जस्ट इन्क्रीज दिस. या 1000 लोकांचा डेटा आपल्याकडे आहे. आता ह्या 1000पैकी आय हॅव दी 2 अल्गोरिदम. आपण म्हणूया 2 मॉडेल माझ्याकडे आहेत किंवा 2 अल्गोरिदम आहेत. एक आहे के नियरेस्ट नेबर टाईप ऑफ क्लासिफिकेशन, दुसरं आहे लॉजिस्टिक रिग्रेशन. ओके, नाऊ जर आपण थोडंसं खाली घेऊया. हां, ठीक आहे, नको, ठीक आहे, आपण इथंच यूज करूया. नाऊ बेस्ड ऑन लॉजिस्टिक रिग्रेशन, इफ आउट ऑफ 1000 समजा 500ला त्याने डिटेक्ट केलं, इट परफॉर्म्स की माय मशीन लर्निंग अल्गोरिदम प्रिडिक्ट्स इट हॅज अ हार्ट डिसीज अँड माय ॲक्च्युअली ऑल्सो इट हॅज अ 500. तर हे काय बरोबर परफॉर्म केलं आहे. अँड ट्रू निगेटिव्हमध्ये सपोज त्यांनी 300ला सांगितलं आहे की नाही आहे आणि माय मशीन लर्निंग अल्गोरिदम ऑल्सो प्रिडिक्ट की 300ला नाही. आता राहिले किती, 200. तर आपण म्हणूया 100 इथे आणि 100 इथे. फॉल्स पॉझिटिव्हचा अर्थ काय, परत मी एकदा समजून सांगतो की इट इज अ ॲक्च्युअली इट डझंट हॅव दी हार्ट डिसीज बट माय logistic regression model predicted as a positive, so this is comes under the 100. and heart disease आणि false negative चा अर्थ काय की machine actually it has but algorithm predicts it's not, so this is called as a false negative. So this is what I can say logistic regression perform well. Similarly, if I take the k nearest neighbor, okay, एक second, लेट्स टेक अनदर कलर हिअर. आपण कोणता कलर घेऊया, ब्ल्यू घेऊ. ठीक आहे, सो लेट्स से की के नियरेस्ट नेबर आहे. के नियरेस्ट नेबरमध्ये आपण आता परत एक डायग्राम कन्फ्युजन मॅट्रिक्स ड्रॉ करूया, विच इज इझी. ओके, ॲक्च्युअल आणि हे आहे ॲक्च्युअल, हे आहे प्रिडिक्टेड. आणि सपोज माय के नियरेस्ट नेबरमध्ये ॲक्च्युली त्यांनी प्रिडिक्ट केलं 100 आणि इकडं पण प्रिडिक्ट केलं 100. राहिले किती, सॉरी 100 नॉट 1000. ओके, किती प्रिडिक्ट केलं 100 आणि इथं किती प्रिडिक्ट केलं त्यांनी, लेट्स से 400. ओके, आणि 400. ओके, बट इफ यू सी
this k nearest neighbor is not perform well because actual prediction means true positive and the true negative is are true positive and the true negative is very less as compared to false positive and false negative. Okay, this is called as a false positive. Why false positive? Because my machine learning algorithm predict as a positive but actually it is not. Why it is called as a false negative? My machine learning algorithm predict as a negative but it actually a positive. So my true positive and true negative is very less in case of k nearest neighbor, and my true positive and true negative is greater than my false positive and false negative in case of logistic regression algorithm. So I can say my logistic regression is better model than k nearest neighbor. So this is called as a guys a confusion matrix. आता ह्या बेसिसवरतीच आपल्याला काही पुढे काही टर्मिनॉलॉजी लर्न करायच्या आहेत आणि दॅट टर्मिनॉलॉजी कॉल ॲज अ सेन्सिटिव्हिटी, ओके, स्पेसिफिसिटी, त्याच्यानंतर आहे प्रिसिजन, रिकॉल, F1 स्कोर. आता these are algorithm based on the confusion matrix. सो हे आपण येणाऱ्या सेशनमध्ये बघूया. पण आय होप तुम्हाला आता समजलं असेल की कन्फ्युजन मॅट्रिक्स हे कसं असतं. ओके, जर नसेल समजलं तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये हे करा. समजलं असेल तरी कमेंट सेक्शनमध्ये करा. आणि जर माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हे प्रयत्न करा. तोपर्यंत थँक्यू.